माणसांना ना काही करताना अंधश्रद्धा न करता श्रद्धेने जर काय केलं ते काय होतं ह्याचं ते भजन लिहिलं. ते भजन जेव्हा वैभव पांडे नागपूरचे त्यांनी लिहिलं तर तो अनुभवच मोठा होता की हे भजन लिहिताना मला घेऊन तो मारुती मंदिरात जात होता आणि आम्ही ताजुद्दीन बाबाच्या दर्ग्यावरनं निघालो नागपूरवरनं. येता येता मारुती मंदिराकडे जात असताना त्याला ते भजन सुचलं आणि त्यांनी लगेच ते किलोमीटर लिहायच्या वहीतच ते भजन लिहायला सुरू केलं आणि ते भजन त्यांनी लिहिलं आणि मला म्हणे साहेब पप्पा मला हे भजन महाराज सांगतात मी लिहून काढले जरा बघता का म्हणून पाहिलं. त्याला बरीच वर्ष झाली आणि ते जेव्हा वाचलं त्याच्यातला जो शब्द अर्थ आहे ना तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण वैभव पांडे काही गायक नाही आहे किंवा कोणी कवी नाही आहे किंवा भजनकर्ता नाही आहे तसा म्हणजे त्यावेळेसचा तरी. आताच्या परिस्थितीत तो खूप बदलला. आता तो खूप महाराजांची सेवा करून त्याला खूप प्राप्ती झालेली. तो हरिकथा भागवत कथा वगैरे सांगतो, कथाकार झाला आहे. अतिशय नावारूपाला आलेला आहे. हे केवळ महाराजांचीच कृपा म्हणून त्यांनी पण ते नाव कमवलं. पण हे भजन जेव्हा लिहिलं ना या भजनामध्ये श्रद्धा फक्त असावी, अंधश्रद्धा बिलकुल नसावी ह्याच्यावरच त्यांनी लिहिले. तर त्यांनी काय म्हटलं पहिल्याच ह्याच्यामध्ये महाराजांचा ध्यास आणि छंद लागला पाहिजे. एकदा ध्यास आणि छंद लागला ना की फक्त शंकर महाराज बाकी कुठल्याही व्यक्तीकडे बघायचं नाही, वस्तूकडे पाहायचं नाही. फक्त ध्यास जर लागला आणि तो मनाला लागला पाहिजे. ध्यास आणि छंद हा आपल्या जर मनाला लागला आणि वेळापरी जिकडे तिकडे तुम्हाला हा भास होतो मग की शंकर महाराज आहेत. कुठेही जाल तिथे तुम्हाला शंकर महाराज अनुभव दिल्याशिवाय राहत नाहीत. हा अनुभव प्रत्येक माणसाला येतो आणि हा अनुभव घ्या. कोणाच्याही मागं लागायचं नाही, कुठल्याही अंधश्रद्धेच्या मागं लागायचं नाही, काही नाही. आपणच आपल्या मनाने चित्तापासून जर मनापासून जर धावा केला, ध्यास केला आणि अगदी त्याच्या श्वासापरिश्वास आपला त्याचा श्वास तोच माझा श्वास असं जेव्हा वाटायला लागेल तेव्हा निश्चितपणे आपल्याला बाबा मार्गदर्शन करतात. नक्कीच. आणि त्यांच्याच पायऱ्यांनी चालायला लागा. त्यांचा श्वास आहे तोच आपला आहे आणि याच्यासाठी आपला जीव कसाही झाला पाहिजे की त्याचे बाबा माझ्यासोबत आहे. याच्या जेव्हा सोबत खात्री होईल तेव्हा निश्चितपणे तुम्हाला ह्या अंधश्रद्धा श्रद्धा काही नाही. श्रद्धाच एवढी ठेवायची की अंधश्रद्धावाला आपल्यापासून पळून गेला पाहिजे.